जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। महापौरपद स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छता आणि कचरा उठाव हा प्रश्नावर बोलणारे महापौर पाहून नागरिकांच्या मनात कामाचा माणूस अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या महापौरांचा बंगला पाहिजे असं म्हणणं ऐकून नागरिक चक्रावून गेलेत। गेली अनेक वर्षे इचलकरंजीचा खुंटलेला विकास यामध्ये प्रामुख्याने इचलकरंजीला बरीच वर्ष भेडसावत असलेला पाणी प्रश्न, स्वच्छता व कचरा उठाव, वस्त्रोद्योगासंदर्भातील विविध प्रश्न, खराब रस्ते, आरोग्य सुविधा, बंद पडत असलेल्या सरकारी शाळा या सर्व प्रश्नांचा विचार करता महाराष्ट्रात असणाऱ्या सर्व 29 महानगरपालिकेमध्ये महापौरांच्यासाठी वेगळं कार्यालय आहे। परंतु मुंबईचा अपवाद वगळता कोणताही महानगरपालिकेमध्ये महापौरांचं निवासस्थान नाही। महाराष्ट्रात असणाऱ्या 29 महानगरपालिकांपैकी 28 महानगरपालिकांमध्ये कधीही न चर्चेला जाणारा विषय इचलकरंजीमध्ये चर्चेत आला आणि त्यावर कार्यवाही करण्याचं सुरू झालं। विषय आहे महापौर बंगला। आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात केवळ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांना शासकीय निवासस्थान हे दादर शिवाजी पार्क येथे होतं। हे निवासस्थान 2019 मध्ये हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी देण्यात आलं। मुंबईच्या आकारमानाचा, वाहतुकीचा आणि कारभाराचा विचार करता अपवाद म्हणून मुंबईच्या महापौरांना सध्या भायखळाच्या राणीबागेतील एक बंगला महापौर निवासस्थान म्हणून दिला आहे। परंतु मुंबईसारखी आकारमानाची प्रचंड वाहतुकीची अशी कोणतीही परिस्थिती इचलकरंजी तसेच इतर 27 महानगरपालिकेमध्ये नाही। त्यामुळे मुंबई वगळता इतर 28 महानगरपालिकेमध्ये महापौर निवासस्थानाची आवश्यकता आजपर्यंत वाटली नाही। आपल्या इचलकरंजीमध्ये अशी काय मोठी परिस्थिती बदलली आणि घडली की नव्या महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीनंतर लगेचच पहिल्याच महापौरांना त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या शासकीय बंगल्याची गरज वाटत आहे। विकासाच्या दृष्टीने होणारा खर्च हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेता इचलकरंजीच्या पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वाच्या मूलभूत गोष्टींवर होणं गरजेचं असताना आणि त्यासाठी निधी अपुरा पडत असताना महापौर निवासस्थानासाठी मोठा निधी खर्च करण्याचं प्रयोजन चुकीचं आहे, किंबहुना याची अजिबातच आवश्यकता नाही। त्यामुळे एक सुज्ञ नागरिक म्हणून इचलकरंजीकरांना पडलेला प्रश्न की खरंच महापौरांना बंगल्याची आवश्यकता आहे का? तसेच मोठ्या आर्थिक व्यवहारांनंतर मिळवलेलं हे पद 1.25 वर्षांनंतर बदललं जाणार म्हणून आर्थिक प्राप्तीसाठी केली जाणारी धडपड आहे। एकदा इचलकरंजीत महापौर निवासस्थान उभे झालं की महापौरपदी नवीन येणारी व्यक्ती त्यांना जे सोयीस्कर वाटेल तसा निवासस्थानामध्ये बदल करून घेण्यासाठी वारेमाप खर्च केला जाईल। इचलकरंजी वासियांसाठी तो कायमचा आर्थिक प्रश्न बनणार आहे। सध्या मुंबईच्या महापौर ऋतू तावडे या नियुक्ती होऊन 1 महिना झाला तरी त्या शासकीय बंगल्यामध्ये राहण्यासाठी गेलेल्या नाहीत, कारण त्या बंगल्यामध्ये त्यांनी त्यांच्या सोयीनुसार जवळपास 1.5 कोटी रुपये खर्चाच्या अंतर्गत दुरुस्ती आणि सजावटीची कामं सुरू केली आहेत। हा सर्व नवीन बदल झाल्यानंतरच त्या तेथे राहण्यास जातील। त्यामुळे महापौर निवासस्थानावरील होणाऱ्या खर्चाचा विचार होणं गरजेचं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून झालेला पाण्याचा प्रश्न आणि इतर महत्त्वाचा प्रश्न याला उत्तर शोधण्याऐवजी महापौर निवासस्थानाचा नवीनच प्रश्न तयार करून त्यामध्ये इचलकरंजी वासियांचा मोठा निधी खर्च करणं आणि आपली मलई शोधणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। स्थानिक प्रश्नांची सोडवणूक होणं या बंगल्यापेक्षा महत्त्वाचं आहे असं कुठंही ऐकू येत नाही की पाण्याचा प्रश्न संपला आहे, परंतु महापौरांच्या बंगल्याचा निर्णय आणि कार्यवाही मात्र जोरदार आहे। याचा योग्य विचार होणं गरजेचं आहे। शहरातील सुज्ञ नागरिकांना पडलेला हा प्रश्न नक्कीच महाराष्ट्रातील जनतेला विचार करायला लावणारा आहे। सत्यमुख प्रतिनिधी श्री सुधीर महादेव उत्तुरे, इचलकरंजी। 84 59 98 35 75। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।